2024च्या लोकसभा निवडणुका हे पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये सोलापूर लोकसभेतून काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे या विजयी झालेले आहेत। काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना 72,000 मतांच्या फरकाने हरवून विजय संपादित केलेला आहे। पण या सर्व घडामोडींमध्ये मतदारसंघ निहाय आमदार प्रणिती शिंदे यांना मिळालेले मते यांचा हिशोब केल्यास तर त्या शहर मध्यमधून आमदार प्रणिती शिंदे हे गेल्या 3 टर्म पासून आमदार म्हणून निवडून येत आहे। त्यांचा हक्काच्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये फक्त 796 मतांचं लीड हे प्रणिती शिंदे यांना मिळालेलं आहे। हे धक्कादायक आहे, कारण प्रणिती शिंदे यांची गेल्या 15 वर्षात शहर मध्यमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटलेला होता। तरी पण विधानसभा निवडणुकांमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठीमागे थांबणारे मोची समाज, लोधी समाज, पद्मशाली समाज हे किंबाहून लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांच्यापासून दूर गेल्याचं चित्र सध्याच्या घडीला दिसत आहे। लोकसभा निवडणुकांमध्ये जे जातीय ध्रुवीकरण दिसून आला त्याच्यामध्ये शहर उत्तर, अक्कलकोट आणि शहर मध्यमध्ये याचा फटका काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना बसल्याचे चित्र राजकीय जाणकारांकडून करण्यात येत आहे। या अनुषंगाने बघितल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये ही जागा भारतीय जनता पक्षासाठी किंवा महायुतीसाठी अनुकूल अशी मानली जात आहे, कारण या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट निवडणूक न होता या निवडणुकांमध्ये AIMIM पक्षाचेही उमेदवार विधानसभा निवडणुकीमध्ये राहणार आहे आणि महाविकास आघाडीमधून ज्येष्ठ कामगार नेते आडम मास्तर यांना ही मतदारसंघ न सोडल्यास तेही आपली दावेदारी म्हणून ही निवडणूक लढवू शकतात आणि त्यांचे हक्काचे असलेले मतदानही त्यांनाही मिळू शकते। तरी या गेलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी व अप्रत्यक्षपणे MIM ने केलेल्या मदतीच्या आधारावर आमदार प्रणिती शिंदे यांना शहर मध्यमधून 90,468 मते हे मिळालेली होती, तर महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना 89,672 मते मिळालेली होती। तरी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये AIMIM पार्टी व महाविकास आघाडी यांच्यामध्ये मिळालेली 90,468 मते हे विभागली जाणार आणि महाविकास आघाडीने ज्येष्ठ कामगार नेते आडम मास्तर यांना उमेदवारी नाकारल्यास तेही आपली हक्कांची मते हे घेणारच। म्हणून महायुतीकडून थांबलेल्या उमेदवाराला एक गट्टा 89,672 मते हे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी या सर्व गोष्टींमधून महाविकास आघाडी किंवा AIMIM मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी हे महायुतीला रोखण्यास कितीपर्यंत यशस्वी होतात हे आपल्याला मतदान झाल्यानंतरच कळून येईल। तरी पण सध्याच्या स्थितीमध्ये शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हे महायुतीच्या पडद्यामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। या सर्व गोष्टीवर आपली काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा।